विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. लक्षात घ्या, सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका म्हणजेच असिस्टंट कमिशनर याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट टॉपिक आहे. तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 देखील तुम्हाला विचारणार आहेत. त्यावर आधारित प्रश्न आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कधी लागू झाला? 1935, 1949, 1956 की 1961? अगदी बेसिक प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम हा ऑप्शन क्रमांक बी 1949 ला लागू झाला. पुढील प्रश्न, या नियमानुसार नगरपालिका प्रशासनासाठी मुख्य जबाबदार कोण आहे? या ठिकाणी प्रशासन विचारलंय. ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, महानगरपालिका आयुक्त, महापौर की राज्यपाल. अगदी सोपा प्रश्न आहे. सपोज तुम्ही महानगरपालिकेत जर गेले, प्रशासन म्हणजे जे आपण सरकारी कर्मचारी आहोत त्यांचा हेड कोण असतो? तर तो असतो ऑप्शन क्रमांक बी, महानगरपालिका आयुक्त. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तसंच लक्षात घ्या, सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका त्यांचा जो टेक्निकल पोर्शन आहे ज्यावर तुम्हाला 60 प्रश्न विचारले जाणार आहेत त्यावर आपण 2500 प्लस प्रश्न प्लस नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट तयार केले आहेत. प्राइस आहे 499 पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आणि यानंतर याची प्राइस होणार आहे 999. ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच नॉन टेक्निकल जे 40 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यावर आधारित आपल्याकडे 19,000 प्रश्न आहेत. प्राइस आहे 499. तसेच 300 प्लस ऑनलाईन टेस्ट यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे सर्व यामध्ये कव्हर होऊन जाईल. या दोन्हीपैकी कोणताही कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या घटकाचा प्रमुख कोण असतो? आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर की राज्यपाल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महापौर. पुढील प्रश्न, हा जो अधिनियम आहे यानुसार नगरसेवकांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष की 6 वर्ष? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5 वर्ष इतका नगरसेवकांचा कार्यकाळ असतो. यानंतर पुढील प्रश्न, महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक कोण करतात? महापौर, राज्यपाल, राज्य सरकार की राष्ट्रपती? तर महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक ही ऑप्शन क्रमांक सी, राज्य सरकार करत असते. यानंतर पुढील प्रश्न, महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या भागासाठी स्थापन केली जाते? ग्रामीण, अर्धशहरी, शहरी की जंगल क्षेत्र? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, शहरी. यानंतर पुढील प्रश्न, या अधिनियमानुसार मालमत्ता कराशी संबंधित कोणता कलम आहे? कलम 61, कलम 127, कलम 105 की कलम 63? तर मालमत्ता कराशी संबंधित जे कलम आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, कलम 127. यानंतर पुढील प्रश्न, महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प कोण तयार करतो? महापौर, आयुक्त, स्थायी समिती की सर्वसाधारण सभा? तर महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प हे आयुक्त तयार केले जातात आणि हा जी जनरल बॉडी असते किंवा स्थायी समिती असते त्यांसमोर हा सादर केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, या अधिनियमानुसार महापौरांचा कार्यकाळ किती असतो? 1 वर्ष, 3 वर्ष, 2.5 वर्ष की 5 वर्ष? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी पाहिजे, 5 वर्ष. या ठिकाणी चुकून 1 वर्ष झालंय. 5 वर्ष यांचा कार्यकाळ असतो. यानंतर पुढील प्रश्न, महानगरपालिकेची विशेष सभा कोण बोलावू शकतो? महापौर, आयुक्त, स्थायी समिती की उपमहापौर? तर लक्षात घ्या, महानगरपालिकेची विशेष सभा ही ऑप्शन क्रमांक ए, महापौर बोलावतात. पुढील प्रश्न, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण मंजूर करते? महापौर, सर्वसाधारण सभा, स्थायी समिती की आयुक्त? तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा ऑप्शन बी, सर्वसाधारण सभा मंजूर करते. पुढील प्रश्न,
स्थायी समितीत किती सदस्य असतात? 5, 10, 16 की 20? तर या अधिनियमानुसार स्थायी समितीत 16 सदस्य असतात. पुढील प्रश्न, सभेचे कोरम एकूण सदस्यांच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? अर्धे, चतुर्थांश, तृतीयांश की 2/3? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, 1/3. यानंतर पुढील प्रश्न, साथीच्या रोगाच्या काळात आपत्कालीन अधिकार कोण वापरतात? महापौर, उपमहापौर, आयुक्त की आरोग्य अधिकारी? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, साथीच्या रोगाच्या काळात आपत्कालीन अधिकार हे आयुक्त वापरतात. यानंतर पुढील प्रश्न, या अधिनियमानुसार कोणता कर अनिवार्य आहे? शैक्षणिक कर, पाणी कर, मालमत्ता कर की मनोरंजन कर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मालमत्ता कर हा अनिवार्य कर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता. पुढील प्रश्न आहे, प्रभाग समित्या कोणत्या कलमानुसार स्थापन केल्या जातात? ऑप्शन आहेत कलम 50, कलम 72 अ, कलम 31 की कलम 56? योग्य उत्तर आहे कलम 72 अ म्हणजेच ऑप्शन बी. पुढील प्रश्न, महानगरपालिका कर्ज घेऊ शकते परंतु कोणाच्या मंजुरीने? महापौर, राज्य सरकार, वित्त विभाग की राज्यपाल? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राज्य सरकारच्या मंजुरीने या ठिकाणी कर्ज घेऊ शकते. यानंतर पुढील प्रश्न, नगरसेवकांची निवडणूक कोण आयोजित करते? राज्य निवडणूक आयोग, आयुक्त, महापौर की गृहमंत्री? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए, राज्य निवडणूक आयोग. पुढील प्रश्न, महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या कोणत्या आधारावर ठरते? क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थसंकल्प की जमिनीचा वापर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या. यानंतर पुढील प्रश्न, महानगरपालिकेचा लेखा अहवाल कोणाकडे सादर करावा लागतो? महापौर, स्थायी समिती, राज्य सरकार की महालेखा परीक्षक? तर महानगरपालिकेचा लेखा अहवाल हा राज्य सरकारकडे सादर करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा जो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 आहे यावर आज आपण 20 प्रश्न बघितलेत. डेली बेसिसवर असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. हे सर्व टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. जर कमी वेळात चांगला अभ्यास करायचा असेल तर नक्की तुम्ही मटेरियल घेऊन टाका. यामध्ये प्रश्न, नोट्स, ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राइस आहे 499. ऑलरेडी 50 विद्यार्थी मित्रांनी हा कोर्स घेतलेला आहे. अजून बाकी 50 विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर असणार आहे. यानंतर कोर्सची प्राइस 999 इतकी होईल. तर ज्यांनाही हवं असेल त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यातून 60 प्रश्नांचा सराव होईल. बाकीच्या 40 प्रश्नांचा सराव करायचा असेल तर हा कोर्स परचेस करावा लागेल. याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं जे दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर हब, त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.